पालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडू लागलेल्या आहेत आणि अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुंबई भाजपकडनं जशास तसं प्रत्युत्तर हे देखील दिलं जात आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आमदार चित्राताई वाघ आहे। चित्राताई, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी जी टीका केलेली आहे, एकूणच भाजपकडनं आता आक्रमक भूमिका ही घेण्यात येते। थोड्याच वेळात आपण आंदोलन देखील करणार आहात। कसं या आरोपांचा आपण समाचार घेणार आहात? भारतीय जनता पार्टी मुंबईचे अध्यक्ष आमदार अमित साटम हे सातत्याने महानगरपालिकेमध्ये गेलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करतायत। त्याचं एकही उत्तर आज उबाठाकडे नाही आहे आणि त्यामुळेच मला वाटतं उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन हे बिघडलेलं आहे आणि यातनंच त्यांनी उपरोधात्मक अशा पद्धतीने आमचे मुंबईचे अध्यक्ष साटमजी यांचा त्या ठिकाणी उल्लेख केला। याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। मला असं वाटतं की ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं एक तरी उत्तर उबाठाने करावं, त्या गोष्टीचं खंडन करावं। ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये झाला त्याचं एकही उत्तर आज उद्धव ठाकरेंकडे नाही आहे आणि साटम हे सर्वसामान्य मुंबईकराचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत। त्यांच्या वतीने आज प्रश्न विचारले जात आहेत। त्यामुळे हा जो अपमान आहे किंवा ही जी काही उपरोधिक टीका आहे ही साटमांवरती नाही आहे, भारतीय जनता पार्टीवरती नाही आहे, तर सर्वसामान्य मुंबईकरावरती आहे आणि याच्याच विरोधामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केलं जाते। तर अनेक निवडणुका होतात आणि त्यावरती विकास कामांवरती बोललं जातं। प्रामुख्याने अनेक गोष्टी आम्ही होय करून दाखवल्याचे बॅनर्स हे आपण आता मुंबईत पाहतोय। यावरती नेमका कसा समाचार घेणार? आपण पाहतोय रस्त्याने जाताना हो बीएसटीच्या अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, पुनर्विकास ज्या प्रकल्पांना चालना दिलेली आहेत, 500 स्क्वेअर फूटची घरं ही देखील मोफत करण्याच्या आम्ही गोष्टी केलेल्याचे दावे हे आता प्रतिस्पर्धींकडनं केले जाताना पाहायला मिळतात। खरं तर ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आपल्या नावावर खपवणाऱ्यांना लाजच वाटली पाहिजे। काल याचा समाचार आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजींनी घेतला की दुसऱ्याचं पोर मांडीवर बसवून स्वतःचं मूल म्हणवण्याची ही काही त्यांची जी आता सध्या चढाओढ चालली आहे याची मुंबईकर चांगल्या पद्धतीने दखल घेतील। आपण पाहिलं की ज्या शिवडीमध्ये आपण या ठिकाणी बसलोय हा गोरगरीब कष्टकरी मिल वर्कर्सचा सगळ्यात मोठा हा किल्ला आहे। आज त्यांच्यासाठी काय केलं यांनी? ज्या वेळेला मला आठवतंय महानगरपालिकेमध्ये घरांवरती 500 चौरस फुटाच्या घरावरती मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव आला होता, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने स्पष्ट भूमिका घेतली होती ती 700 ते 750 फुटापर्यंत मालमत्ता कर माफ करा। आयुक्तांची सुद्धा संमती होती, परंतु उद्धव ठाकरेंनी तो प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाच नाही। हे मुंबईकरांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। ज्या शिवडीमध्ये आपण बसलोय इथले प्रश्न काय आजचे आहेत का हो? वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेत। मराठी माणसासाठी काय केलं? देवेंद्रजींनी तर चॅलेंज दिलेलं आहे की एक विकासाचा मुद्दा दाखवा, त्यांच्या खिशामधले 1000 रुपये आजही तसेच आहेत, कारण हे त्याचं खंडनच करू शकलेले नाही आहेत। इथला शिवडीकरांचा जो महत्वाचा रिडेव्हलपमेंटचा जो मुद्दा होता, आज अभ्युदय नगर असेल, आमचं जिजामाता नगर असेल, जिथे रिडेव्हलपमेंट वर्षानुवर्ष कुठल्या बिल्डरला द्यायचं यांच्याच मध्ये हे गुंतलेले होते, परंतु आज देवेंद्रजींनी तो त्या ठिकाणी विचार केला आणि म्हाडाच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी पुनर्विकास होतोय। ही सगळी जी कामं आहेत ही देवाभाऊंनी केलेली आहेत, भारतीय जनता पार्टीने केलेली आहेत, महायुतीने केलेली आहेत। हे शिवडीकरांना फार चांगलं माहिती आहे। ज्या शिवडीमध्ये आज ते येणार आहेत, मला तर आज फार गंमत वाटते। ती फायर आजी तुम्हाला आठवत असेल, ती फायर आजी जिला तिच्या घरात जाऊन सांगितलं होतं की तुला आम्ही घर देऊ, तुझ्या मुलाला नोकरी देऊ, ती फायर आजी परवा सुद्धा त्या ठिकाणी विवळत होती की अरे आमच्या निष्ठेचं हे फळ दिलं, या शिवडी विधानसभेतलीच आहे, आमच्या निष्ठेचं हे फळ दिलं तुम्ही। माझ्या घरी येऊन गेलात, मला सांगितलं आजी तुला घर देणार आहे, आजी तुझ्या मुलाला नोकरी देणार आहे। आज काय उत्तर आहे तुमच्याकडे? आणि त्यामुळे या शिवडीकरांना सुद्धा म्हणजे आतापर्यंत शिवडीकरांच्या तोंडाला आश्वासनांची पानं पुसायचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलंय। आता शिवडीकर त्यांच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय राहणार नाहीत। तर या शिवडी म्हणजे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, त्यातनंच आता अनिल कोकीळ हे देखील बाहेर पडले, आज ते उमेदवारी लढत आहेत। मात्र महत्वाचा प्रश्न हाच आहे की इथल्या गिरण गावांचं काय झालं? इथल्या म्हाडाच्या ज्या पुनर्विकास प्रकल्प रखडलेला आहे त्यामध्ये अनेक हजारो घरं आहेत। दुसरीकडे आपण स्वयंपुनर्विकास प्रकल्प अभ्युदयनगरच्या इथे राबवत आहात। जिजामाता उद्यानचा प्रश्नही तसाच प्रलंबित आहे। या एकूणच प्रश्नांवरती ही निवडणूक लढवली जाणार आहे की नुसते आरोप आणि प्रत्यारोप यावरतीच राजकारण समाधानी मानणार आहात कसं? बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येतात त्या मूळतः स्थानिक प्रश्नांवरतीच असतात
आज तुम्ही जर शिवडीमध्ये बघितलं तर ज्या मूलभूत गरजा आहेत त्या काय अचानक आज एका रात्रीमध्ये उभ्या राहिलेल्या नाही आहेत, ज्या वर्षानुवर्षाच्या आहेत. निवडणुका आता 7 वर्षांनी आल्या आहेत. मी 26 वर्ष या शिवडी विधान म्हणजे मी लग्न होऊनच या शिवडी विधानसभेमध्ये राहायला आले आणि त्याच्यानंतर या शिवडीमध्ये जे काही ड्रास्टिक चेंजेस झालेत ते मी पाहतीये. मी इथला ग्राफ बघितलेला आहे. आज सुद्धा मध्यरात्री 2:30 वाजता पाणी येतं. त्याचे टेक्निकल फॉल्ट तुम्ही आम्हाला सांगता. आज त्या लोकांना जाऊन विचारा त्यांची अवस्था काय आहे. आज आम्ही त्यांना पाण्याची सुविधा त्या ठिकाणी देतोय, याच्यामधून आम्ही काहीतरी तोडगा काढतोय. असे कित्येक प्रश्न आहेत. शौचालयांचे प्रश्न 2 अबोध बालकांनी परवा विचारले की अरे शौचालय नाहीत. अरे तुमच्या घरात विचारा का शौचालय नाही आहेत. इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, का शौचालय तुम्ही दिली नाहीत. असे अनेक प्रश्न आहेत हो. ज्या नागरिक सुविधा आपण ज्याला म्हणतो वॉटर मीटर गटर, ते साधे प्रश्न सुद्धा यांच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकले नाहीत. आणि आता जनता प्रत्येक वेळेला भावनिक खेळ करून, आता आम्हाला असं कळलं की आज ते इकडे शिवडी आणि शिवडीच्या त्यांच्या शाखांना भेटी देणार आहेत. आता इलेक्शन आल्यावरती शाखांच्या भेटी आठवल्या, त्याच्या आधी नाही आठवल्या. या शिवडीकरांचे प्रश्न नाही आठवले. त्यामुळे जे काम करतात त्यांच्या सोबत जनता उभी राहते. शिवडी विधानसभेमध्ये 2 भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार आणि 3 शिवसेनेचे उमेदवार असे 5 उमेदवार या ठिकाणी लढतायत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 5ही महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी हमखास निवडून येतील. खरं तर 2 ठाकरे बंधू हे मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की माध्यमांचं लक्ष वेधताना पाहायला मिळत आहेत. मग कधी सेवना भवनात एकत्र आहेत तर कधी शाखा भेटींना एकत्र जाताना पाहायला मिळत आहेत. आज शिवडीमध्ये प्रचार फेरी आहेत आणि मराठी माणूस यांना एकजुटीने मागे उभे राहण्यासंदर्भातली देखील वल्गना होताना पाहायला मिळत आहेत. खरंच मराठी माणूस यांच्या सोबत उभा राहिला किंवा राहील या संदर्भात किती शाश्वती वाटते आपल्याला. बघा असं आहे की प्रत्येक वेळेला भावनिक खेळ करून, याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात, या पद्धतीची भूमिका यांनी वारंवार घेतलेली आहे. आणि तुम्ही बघाल तर तळलेले वडे किंवा अजून पण बऱ्याच गोष्टी की मी का बाहेर पडलो, हे कसे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही आहेत, असे बरेच व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. त्यामुळे आता त्यांचं एकत्र येणं ही अगतिकता आहे त्यांची. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचं एक तगडं आव्हान हे दोघाही भावांना त्या ठिकाणी दिसतंय. बरं, मराठी माणूस, तुम्हाला मला एक आणखीन पण मला विचारायचंय, साधं माझ्या डोक्यात आलं. मराठी माणूस फक्त मुंबईत राहत नाही. यांच्यामुळे मराठी माणूस फेकला गेला. तो ठाण्यात गेला, तो अंबरनाथला गेला, तो बदलापूरला गेला, तो आणखीन विरारला गेला, तो आणखीन कुठे गेला. तिथे या भावांना त्या तिथे गेलेल्या मराठी माणसांची काही काळजी आहे असं काही वाटत नाही, कारण हे तिथं कुठं जातानाच दिसत नाही. पण मुंबईमध्ये मात्र की येस, मुंबई ही त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. हा त्यांचा फॅमिली बिझनेस आहे असं ते ज्या प्रत्येक वारंवार हे बोललं गेलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांचं फक्त लक्ष ही सोन्याच्या अंड देणाऱ्या कोंबडीवरती आहे. यांना मुंबईकरांशी काही घेणं देणं नाही आहे. मुंबईसाठी केलं काय हा प्रश्न जर त्यांना विचारला तर त्याचं उत्तर सुद्धा देता येणार नाही. देवाभाऊ आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली ती कामं आम्हीच केली अशा पद्धतीचा टेंभा मिरवण्यात यांना धन्यता वाटते. आज मुंबईकर यांना हसतायत की कशा पद्धतीने हे खोटं बोलतायत. आता एक प्रश्न आहे तो म्हणजे 173 मध्ये झालेल्या पेच प्रसंगाचा. त्या ठिकाणी भाजपकडनं शिल्पा केळुसकर यांना जो अर्ज देण्यात आला होता त्यानंतर तो अर्ज मागे देखील घेण्यात आला होता. मात्र केळुसकर यांनी त्याच अर्ज चोरून हा पुन्हा उमेदवारी दाखल केलेली आहे. या संदर्भात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळून लावलेली आहे. मग मात्र एकूणच पुन्हा एकदा मी त्याच प्रश्नांवरती येतो की नेमकं उमेदवार कोण, भाजपचा उमेदवार की अधिकृतरित्या शिवसेनेला दिलेली ती जागा आहे. मग नेमकं कसं हे गणित सोडवणार आहात आपण आता युती म्हणून. असं वाटतं की याच्या संदर्भातले सगळे अधिकार हे आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी आहेत त्यांच्याकडे आहेत. आणि त्या अशा पेच प्रसंगी काय निर्णय घ्यायचा हे पार्टीचे जे शीर्षस्थ नेतृत्व आहे मुंबईचं ते याच्याबद्दलचा निर्णय घेतील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर नक्कीच लालबागचा जो गड आहे हे ठाकरे राखतात का, की तिथे देखील भाजप आणि शिवसेना रिपाईची महायुतीकडनं त्या ठिकाणी त्या बुर्जाला भगदाड पाडलं जातं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. सांगायचं स्लीप झाला तो. तुला पण आजकाल स्लीप व्हायला लागलं रे. तुम्हाला घ्या लवकर बिनविरोधचा महत्वाचा मुद्दा आहे. ताई, एकीकडे बिनविरोध निवडणुका या मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, संभाजीनगर, पुणे या ठिकाणी होताना पाहायला मिळतात आणि यावरूनच
राजकारण तापलेलं आहे. भाजपवरती आरोप होत आहेत की 5-5 कोटी देऊन अपक्ष उमेदवार यांना बाजूला केलं जात आहे आणि उमेदवारच विकत घेतले जात आहेत. त्याला काय प्रत्युत्तर द्याल? बघा असं आहे की आधी ईव्हीएमची चोरी, मत चोरी, वोट चोरी हे सगळं करून झालं. आता आलेत बिनविरोध जे आमचे उमेदवार निवडून आलेत त्याच्यावरती बोललं जातंय. मला तुम्हाला हेही या ठिकाणी नमूद करायचं आहे की बिनविरोध निवडणुका या घटनाबाह्य नाही आहेत. घटनेमध्ये, संविधानामध्ये याचा स्पष्ट असा उल्लेख आहे. त्याशिवाय या ज्या निवडणुका आहेत या फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचेच झाल्या आहेत का, तर असं नाही आहे. एका इस्लामिक पार्टीचं सुद्धा एक उमेदवार त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेला आहे, पण त्याच्यावरती हेतुपुरस्सर बोलण्याचं टाळलं जातं. आता विषयच जर निघाला आहे बिनविरोध निवडणूक ही वैध नाही, तर मग उद्धव ठाकरे जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा विनंती केली होती की आता ही जी काही निवडणूक आहे ही बिनविरोध होऊ द्या. आणि त्या बिनविरोध निवडणुकीमधून उद्धव ठाकरे हे आमदार झालेले आहेत, विधान परिषदेचे सदस्य झालेले आहेत. मग त्यांची सुद्धा जी निवड झालेली आहे, ते जे काही आमदार झालेले आहेत ते सुद्धा अवैध आहे का, याचं सुद्धा उत्तर समोरच्यांनी द्यायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.